नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका जो पेपर 29 फेब्रुवारीला झाला होता नॉन पेसा जिल्ह्यांसाठी, येथे लक्षामध्ये नॉन पेसा जिल्ह्यांसाठी जो पण पेपर झाला होता, आता सर्व अंगणवाडी पर्यवेक्षकांचे निकाल हे हळूहळू येत आहेत. जसं की कोल्हापूर असेल, रायगड असेल, बीड असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल, या सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट ऑलरेडी आलेले आहे. आणि आताच जर आपण बघितलं, लातूर जिल्ह्याचा सुद्धा रिझल्ट हा आलेला आहे. तर ज्याही विद्यार्थी मैत्रिणींनी आपल्या लातूर या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता, त्या सर्वांसाठी महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी आपला रिझल्ट बघून घ्यायचा आहे. आणि ज्यांनी बाकीच्या जिल्ह्यांसाठी फॉर्म भरला होता, त्यांचे सुद्धा रिझल्ट लवकरात लवकर हे येणार आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय. त्यासाठी काय करायचंय, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याची जिल्हा परिषदची जी वेबसाईट आहे ती चेक करत राहा. जसं आम्हाला समजेल आम्ही सुद्धा त्यावर काय करणार आहोत, एक अपडेटेड व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आहे. चलो तर बघूयात आपण लातूर जिल्ह्याचा निकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे लातूर जिल्ह्याचा निकाल आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी आपण एकदा बघून घेऊयात. चलो, तर रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी. तर पेपर कधी झाला होता, 29 फेब्रुवारी 2024 ला पेपर झाला होता. आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, मिनिमम तुम्हाला किती मार्क्स आवश्यक होते, 45% मार्क्स मिळवणं हे कंपल्सरी होतं. म्हणजेच 90 मार्क्स तरी तुम्हाला या ठिकाणी मिळणं गरजेचं होतं. येते लक्षामध्ये सर्वांना आलं लक्षामध्ये. आणि या रिझल्ट मध्ये फक्त अशाच विद्यार्थिनींचे मार्क्स दिसणार आहे तुम्हाला की ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क्स हे मिळालेले आहेत. 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले त्यांचाच रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? चलो, तर जसं की आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण परत एकदा बघूया. एससी या कॅटेगरीमध्ये एकूण 215 जणांनी फॉर्म भरला होता, म्हणजे पेपरला गेले होते. त्यापैकी 40 जणांना किती आहे, 45% पेक्षा म्हणजेच 90 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स आहेत. एसटी कॅटेगरीमध्ये 95 जणांनी फॉर्म भरला होता, त्या म्हणजे एक्झाम दिली होती. त्यापैकी 21 जणांना काय विद्यार्थी मित्रांनो, 45% पेक्षा जास्त मार्क्स आहेत. या ठिकाणी एसबीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन एकूण असे जर बघितले आपण 1132 जणांनी परीक्षा दिली आहे. त्यापैकी 310 जणांना 90% म्हणजे 90 पेक्षा जास्त आणि 45% पेक्षा जास्त हे मार्क्स मिळालेले आहेत की जो त्यांनी कट ऑफ सांगितला होता. या ठिकाणी बघा, हा पेपर 29 फेब्रुवारीचा आहे, IBPS ने घेतलेला आहे. आणि जिल्हा परिषद लातूरचा हा रिझल्ट आहे. क्लिअर सर्वांना? या ठिकाणी आता खाली सर्वांचे नाव दिलेले आहेत आपल्याला. आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, या ठिकाणी मराठी 25 क्वेश्चन, इंग्लिश 25 क्वेश्चन, गणित बुद्धिमत्ता 25 क्वेश्चन आणि सामान्य ज्ञान GK याचे 25 क्वेश्चन, अशा प्रकारे हा एक्झामचा पॅटर्न होता. 100 प्रश्न 200 गुणांसाठी अशा पद्धतीने ही एक्झाम घेण्यात आलेली होती. आले लक्षामध्ये सर्वांना? आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो, सर्वात हायेस्ट मार्क्स 152 152 आहेत. त्यानंतर 150, 148, 142, 142 अशा पद्धतीचे मार्क्स तुम्हाला दिसून येतील. म्हणजेच हायेस्ट मार्क्स हे किती आहेत, तर 152 या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना? हे सर्वांनी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. लातूर जिल्ह्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपलं नाव आहे की नाही चेक करा. प्रत्येक जिल्ह्याच्या रिझल्टचे अनालिसिस करा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा रिझल्ट लागला आहे, हायेस्ट मार्क्स किती आहेत, त्याचबरोबर किती जण क्वालिफाय झालेले आहेत, हे सर्व तुम्हाला काय करायचंय, चेक करायचंय. असं का म्हणतोय, यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भरती ही येणार आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, 520 जागांची भरती येणार आहे, ज्यामध्ये निम्म्या जागा या अंतर्गत भरतीसाठी असतील, निम्म्या जागा या सरळ सेवा भरतीसाठी असतील. तुम्हाला त्यासाठी तयार राहायचं आहे. आता आचारसंहिता संपली, आपला जी लोकसभा रिझल्ट आहे, लोकसभा इलेक्शन चालू आहे, त्याचा निकाल लागला की तुमची ती सुद्धा ऍड काय होणार आहे, येणार आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, अंतर्गत भरतीची जाहिरात जी आहे खूप काळानंतर 2 वर्ष 5 वर्षानंतर सुद्धा कधी कधी आलेली आहे. त्यामुळे ही जी सुवर्ण संधी आपल्याकडे येत आहे ही आपल्याला सोडायची नाहीये. अंतर्गत भरती, सरळ सेवा भरती यामध्ये काय फरक आहे हे ऑलरेडी मी यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल. तो तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे. आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर
डिटेलमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ महत्त्वाचे लेक्चर या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलवर भेटतील। त्यासाठी तुम्हाला YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा आत्तापासूनच अभ्यासाला लागा, जेणेकरून परीक्षे जर ॲड आली तर जास्त काळ नसतो आपल्याकडे पेपरसाठी, तर आपल्याला पूर्णपणे तयारीत राहायचं आहे। आणि रिझल्टचं ॲनालिसिस का करायचं आहे की नेमकं कशा पद्धतीने किती मार्क्स मिळत आहेत, काय हायेस्ट आहे काय लोएस्ट आहे हे आपल्याला समजतं, काठिण्य पातळी काय असू शकते याचा अंदाज आपण यावरून घेतो। आलं लक्षामध्ये सर्वांना? त्यामुळे हे सर्व रिझल्ट तुम्ही जरी त्या जिल्ह्याचा फॉर्म नसेल भरला परंतु तुम्ही तयारी करतायत अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची, मग तुम्हाला रिझल्ट बघणं आवश्यक आहे। सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट बघून घ्या कशा पद्धतीने येत आहेत। क्लिअर? चलो जाता जाता सर्वांसाठी महत्त्वाची सूचना, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी मग तुम्ही अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, बॅच ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटने लॉन्च केली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, डिटेलमध्ये तुम्हाला सर्व सिलेबस शिकवला जाणार आहे, त्यामध्येच रिव्हिजन बॅच असणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव करून घेतला जाणार आहे, म्हणजे नेमकं पेपरला कसे प्रश्न येतात त्यावर आपण कशा पद्धतीने आन्सर काढू शकतो याचा सराव करून घेणार आहे। त्यानंतर PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरचा अंदाज येईल आणि पेपरला जाण्यापूर्वी एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येणार आहे। तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे। बॅच जॉईन करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे किंवा व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालणार आहे। क्लिअर आहे सर्वांना? किंवा तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप डाउनलोड करू शकता, त्यावर फ्री डेमो लेक्चर दिसतील, ते डेमो लेक्चर एकदा बघा, त्यानंतर बॅच ही जॉईन करू शकता। आणि दररोज आपलं फ्री लेक्चर असतं सामान्य ज्ञान जीकेचं 4 वाजता, ते लेक्चर देखील तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे। त्यातून तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, जास्तीत जास्त रिव्हिजन त्यामध्ये आपण घेत असतो, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर आहे सर्वांना? कोणत्याही प्रश्नासाठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता। क्लिअर? चलो तर बाकीच्या जिल्ह्यांचे जसे रिझल्ट येतील तसे आपण ते रिझल्ट देखील काय करणार आहोत, त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे सर्वांनी ज्यांचे रिझल्ट लागलेत त्यांनी आपले रिझल्ट बघून घ्या, ज्यांचे रिझल्ट येणार आहेत त्यांनी आपली ती वेबसाईट त्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करायची किंवा तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्यावर आपण डिटेल व्हिडिओ कंटिन्यू टाकतच असतो। क्लिअर? चलो थांबूयात या ठिकाणी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्यांनी अजूनही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद, थँक्यू।